कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो कोल्हापुरी पायता, तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूरची मिसळ. पण या व्यतिरिक्त शाहूनगरीची अजून एक ओळख म्हणजे स्वतः छत्रपती राजर्षी शाहू महाराज. चला तर मग यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. इतिहासातील संभाजीपुत्र शाहू आणि राणी ताराबाई यांच्यामध्ये असणारा गादीचा संघर्ष तर आपल्याला सुपरिचितच आहे. याच संघर्षामधून दोन गाद्या निर्माण झाल्या. यामधील एक गादी सातारा येथे स्थित आहे आणि दुसरी ही कोल्हापूर संस्थान. याच कोल्हापूर संस्थानातील चौथे शिवाजी यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी जयसिंगराव घाटगे यांचे थोरले पुत्र यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांना 1884 मध्ये दत्तक घेतले आणि 1894 मध्ये राज्यकारभार त्यांच्या हाती सुपूर्त केल्यानंतर पुढे बनले तेच आपले शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे झाला आणि 1884 मध्ये ते कोल्हापूर संस्थानाला दत्तक केले. यानंतर 1894 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानाची राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. 1 मे 1891 रोजी महाराजांचा विवाह बडोद्याचे गुणाजीराव खालमिलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांना 2 पुत्रे आणि 2 कन्या होत्या. या 2 पुत्रांमध्ये राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी तसेच 2 कन्यांमध्ये आऊसाहेब आणि अक्कासाहेब या होत्या. शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये आर्थिक, सामाजिक, सहकार तसेच कला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती घडवून आणली. त्यांच्या याच कार्यकाळामध्ये अनेक व्यक्तींना त्यांचा सहवास, सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. अशाच व्यक्तींबद्दल आपण पुढील व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहोत.